सरकारचं विखे पाटील साहेबांचं आणि त्यांनी दिलेला हा ड्राफ्ट, त्यांनी ड्राफ्ट आणलाय सकाळपासून आणि त्यांनी ड्राफ्ट आणला का आपण पण अभ्यासका बोलवले सगळे हे उभं राहिले सगळे अभ्यासक आहेत यांच्यावर ध्यान राहू दे रे बाबा. हे हा म्हणले जाता उद्या नाही म्हणते म्हणून सांगतो का भाई गप्पड आग येते ना आता भात टाकून बसल्या कडून आग होती कोण तुम्हाला सागर सर थोडा मोबाईल. आपण त्यांना मागण्या केल्या त्याच्यावर त्यांनी एक मसुदा तयार केला. 58 कुंडी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे. त्या कुंडी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंदणी झाली. त्यांनी ते देण्याचं मान्य केलं. केलंय का? हो हो म्हणते. आणि अरे मग त्यांच्याकडे आल्या जोरात बोलते ना तुला काय कळणार का दम धर ना माहीत माझ्याकडे नावात कसं येईल तिकडे हो म्हणले. जे 58 लाख नोंदी सापडल्या त्यांचे कुंडी प्रमाणपत्र द्या. 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय. ते पण देतो. मागून माग सर नाही तुम्ही फक्त पोरं माग सारखा 1-1 फूट 2-2 फूट माग सारखा सरकले का चला बरोबर त्यांना त्रास नका देऊ. ऐकून घ्या. 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे. कारण ते काय ग्रामपंचायतला चिटकेनात म्हणून महाराष्ट्रात आपणच देऊ. ते पण ग्रामपंचायतला चिटकेणार आहे. ते पण चिटकेणार आहे. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी पण द्यायचे. त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहे. त्यांना अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहे. विभागीय आयुक्तालयावर महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्तालयावर सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावर किती जबाबदारी. हे एक विषय क्लिअर झाला. 58 लाख नोंदीचा त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लोकांना सांगता येईल. आपल्या लोकांना मुली वाचता येत नाही. मराठीत जर ग्रामपंचायत लावली ती म्हणून म्हटलं निघली हे म्हणजे अर्ज करीत नाहीत. त्याला मुलीत वाचता येणार केड बिड ते धरली आले त्याला काय कळणार ते नाव म्हणून. त्यामुळे आपण ते त्या नोंदीचं अभ्यासकाकडून त्याच्याकडून आपण त्या सगळ्या राज्यात घेऊ आणि ग्रामपंचायतला सरकार पण द्यायला लागलं. म्हणजे आपलं एक काम ते सुटसुटीत झालं. आपण काय आधीच असतात काय ठीक आहे तुम्ही दुसरा त्यांचं म्हणणं काय ते सांगायलो. एक मुद्दा 58 लाखाचा क्लिअर झाला नुसता क्लिअर नाही झाला. त्यांचं म्हणणं हे तुम्हाला मी ड्राफ्ट दिला. याचे आम्हाला उच्च स्तरावर सरकार आणि प्रशासन दोघांकडून सूचना काढायच्या अधिकाऱ्यांना. काय काढायच्या ते पण ध्यानात ठेवा बरं का. नाही तर परत ते काय मिळालं काय राहिलं याच्यात चालायचं. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार. या सूचना ते देणार आहेत ना. म्हणजे ते घाबरेल ना तेव्हा त्याला कळेल. आपण नोंद असून नाही दिल्यावर व्हॅलिडिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्या. आणि ह्या सूचना द्याव्या लागणार आहेत तर अधिकारी घेईल. असा मला एकट्याला ड्राफ्ट देऊन नाही चालणार. प्रत्येक अधिकाऱ्यापाशी तो कागद जर गेला ते जर अधिकाऱ्याकडे गेला तर आपले लोक दाखवते हे सरकारने काढलेल्या सूचना आहेत याप्रमाणे काम करचाल. आणि आपल्याला जर ड्राफ्ट दिला तर ते म्हणते ते तुमच्या ठरलेले सरकारचं तुमचं ऐकणार नाहीत अधिकारी. म्हणून हे सरकारचेच आदेश वरिष्ठ अधिकाऱ्याचेच आदेश संबंधित अधिकाऱ्याला गेले तर ते काढतो म्हणते. हे का वर्ष झाला. दुसरा हैदराबाद गॅजेटनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुंडी जातीच्या. तर त्यांनी ESOP तयार केली. म्हणजे नियमावली सुलभता थोडी जर किचकट असेल तर सुलभता आणायला त्याच्यात. तर ESOPतला नियम आपल्याला कळत नाही.
आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅजेटियर आहे, त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. येसुद्दीन खुसुद्दीन या लग्नात आपण पडत नाही, ते लगेच कर जावणीचं काम असतं. मग हे अभ्यास कबुली नाही, हे डोके खाणार लय डोके खाते, दुपारपासून तेच डोकं खाते, त्यांचं खाते आणि आपलं खाते. त्यांना एसओपी ते म्हणतात योग्य आहे की योग्य, हा सगळे हा म्हणते. म्हणजे ते आता अभ्यास जे आहे ते खरं आहे, तज्ञ अभ्यासकांना ज्याचा त्याचा विषय ज्याला त्याला कळत असतो. आपण उगा काही रान म्हणून काही अर्थ नसतो. म्हणजे टी एसओपी नुसार व्यवस्थित प्रमाणपत्र आता गॅजेटचे निघतील असं त्यांना मान्य आहे. आणि ते एसओपी ते सुधारणा पण दिल्यात, त्यांनी सुधारणा पण दिल्या. ते त्याच्यात जनगणना घ्या, 1881 पासून 1921 पर्यंत जनगणना घ्या ती, आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना देण्यात यावे असं एक वळ घ्यायची त्याच्यात. ते पण ते घ्यायला तयार झाले तर त्यांनी पण लिहून दिली. म्हणजे तो विषय दुसरा क्लिअर झाला. आता हैदराबाद गॅजेटचा आता इथून पुढे अडचण येणार नाही. बरोबर ना तसं? आता तर नाही अडचण येणार. हा आता नाही येणार. गाव पातळीवर टीम पाहिजे सांगायला. हा तू ऐकतच नाही. आणखी 8-9 मुद्दे राहिले तो मला फेस पडून मग आता तोंडला हे झाले, चिपकायला लागले. सकाळपासून पाणी नाही, त्यात ऊन आहे. 8 दिवसाचा पट्टा एखादी सतत नाही घाला. मी 7-8 दिवस होतो राव ते मंडपात. 7-8-9 दिवस ते होत नाही मला ते नाना पाण्यात. इथं पहिल्या दिवशी झपका लागला. अरे अवघड काम झालं नाही. आर मस्त मुतातच काम हे रातभर. मी ते फोटो म्हणून रातभर पाणी नाही मुतायला पोटात मुतू तू काय इतका उन्हाळ्या लागायचा ते फोटो नाही हा 8 दिवस होतं टाकता एक दिवस झपका झाला. हे दुसरं झालं. मी ते बस सूचना त्यांना वरिष्ठ लेवलवर काढायचं म्हणून तुम्हाला विचारायलोय. वरिष्ठ लेवलवर सूचना काढायची ते म्हणजे तुम्ही हा म्हणलं का आम्ही काढतो. पण मी म्हणलं मायाला मी हा म्हणून काय चुकलं की पुन्हा बोलून म्हणून अभ्यासाला बोलवली होती दिवसभर. त्यांनी सांगितलं आता कोल्हापूर पासून बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक घेत आपल्या इकडचे पण आहेत. आता जे नाही आले त्याला मी काय करू शकतो, त्याला मी काय करू शकतो. त्याला आमचा टाइम नसतो, बोलायला टाइम असतो तेवढा मीडिया मराठीच्या विरोधात. मग आपलं मी काय करू त्याला. त्यामुळे ते विषय संपला. जात पडताळणीच्या म्हणजे आपल्या जे व्हॅलिटी आहेत त्याबाबत 15 दिवसाला आढावा घेणार आहे तिथून पुढा. ते बी सूचना काढायला सरकार स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्ही स्तरावर. आणि उपसमिती पण तिसरी परत तिघांच्या वतीनं आदेश अधिकाऱ्यांकडे जावेद साहेबांची आमचं म्हणणं आहे. चौथा मराठा आणि कुणबी यांना सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय. त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय मी, त्याला नाही ऐकत महिना. मंत्रालय स्थापन करायला महिना कसा जाईल. पक्ष कशामुळे त्यांना मंत्रालय आहे ना आपलं पक्ष कसं ते ओबीसी मंत्रालय नाही कसं होणार ना एका जातीला होऊ शकत नाही. समजा ते मंत्रालय म्हणतात मग आम्ही मंत्रालयात म्हणणार त्याला काय त्याला काय तरी बागायची म्हणायचं असं त्यांचं धोरण दिसतं. मंत्रालय नसलं तरी आमचं ओबीसी मंत्रालय आणि आपण सुद्धा सामाजिक न्याय मंत्रालय त्यामुळे आपण त्यात फक्त आपण वापर करून बघतो 15% करा नाव भाजपचीच हो आपण डोकं लावण्याला नसलो होतो बसवा आपलं. आपले बलिदान केलेल्या कुटुंबाचं 15 दिवसात ते निधी देतो म्हणते. नोकऱ्याचा उल्लेख मी काय केला आपण जवळजवळ सगळ्या 32 केंद्रसाठी सिलेक्ट केलाय बाकी पण आम्ही आता MIDCL म्हणजे इतर कंपनी आहे MIDCL आणि महावितरणचा शेअर काढा कधी याच्यात लिहिलं नाही. MIDCने ठराव केलाय का मी बाकी एका मुलीला नियुक्ती भेटली जाते नॉलेजच्या माझ्यापर्यंत नाही पाहिजे कुटुंबापर्यंत गेलं नाही ना ते कुटुंब कशी मागणी त्यांचं तर आम्हाला याच्यात ही पुस्तकं कमी मिळाली तरी चालत त्यांचा खर्च पण गेला उगारा कोणी राहिले त्यांना आधार म्हणून लेकर वगैरे
काय आपली मुलं इस्तेमाल नको म्हटल्यानंतर मग आम्ही थोडा पुढाकार घेऊन उद्या सामान्य म्हटलं माहिती त्यांच्या तरी मान्य केलं ठरव केलं बोर्डात घेण्यामध्ये अशा गृह चौकशी आमचं तमचं ह्या अशा नागाव बैठका मुलींच्या अभ्यासक EWS पोरांचं विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं न्यायमूर्ती संदेश समितीला 1 वर्षाची मुदतवाढ शांती संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना त्याही पूर्ण सुरू करतो म्हणून त्यांनी सांगितले. त्याच्या सूचना काढतो आम्ही. फक्त तुम्ही हो म्हणा या ड्राफ्टवर असं म्हणणं आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे विषय आहेत ना त्याच्यात ते व्याज परताव्यासाठी किती तरतूद करतोय असंही आता ते सूचना काढतील. आपण त्यांना हो म्हणल्याशिवाय ते म्हणजे सकाळपासून आम्हाला तुमच्यामुळे सूचना काढता येणार. तुम्ही हो म्हणले का आम्ही काढतो असं म्हणणं आहे. आता असे 13-14 मुद्दे आहेत. ठराव केलं ते त्याच्याबद्दल म्हणजे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा GR काढलाय का ठरावे ठरावे बोर्ड आहे ठीक. झालं ते समजा ते MIDCचं बलिदान गेलेल्या कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी. मग आता पोराव हे आता जे अभ्यासक हो म्हणले पण ते आपल्यात दे आपण काय गरीब असले आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो. खरं सांगतो तुम्ही मी सारखेच आहे. पण अभ्यासकांना विचारून हे केलंय. सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या मागल्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही काढायचे सांगायचे. मग आता ते काढल्याशिवाय तरी कसं मिळेल आपल्याला पाटील गुन्हे झालेले आमच्यावर घेतलं ना आता सगळ्यावरच येते सांगितलं ना काय ते. एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न कन्सिडर करावं हा ते पण तुम्ही दिले त्यांना पण उपसमितीकडे देऊ ते वेगळं पत्र जरा ते वेगळा विषय आपण काय करू यांना सेपरेट देऊ. हा ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ. काय एखाद्याच्या कुटुंबात काय झालंय ते मुलगा वारला तर मुलगी एकच मग त्या मुलीला देत नाहीये तर पुतण्यालाही देत नाहीत लग्न झाल्यामुळे. त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संभलीन पोरगत नाहीये त्यांना सांभाळायला कोण नाही. पुतण्याला द्यावा तर पुतण्याचा का भरोसा संभलीनच नाही मग पोरीला द्यावा. आणि काय काय ठिकाणी असं म्हणणं आहे की पुतण्याला द्या आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी. मला वाटतं सरकार याची विशेष बात करायला हरकत नाही तेवढ्या गोष्टी. अगोदर केले हा. विषय नव्हता तुम्हाला पत्र द्या साहेब राहुल सरला दिले सर पण होते हो गजानन मग याच्या सूचना काढायला अधिकार पोराव सगळे म्हणजे सगळ्या सूचना निघल्या सगळं काम कसं होईल मग पुढं हा नाही अभ्यासकांचं पण हे सूचना लवकर निघून द्या. हा सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आधीच सरकारनं दिले की हे काम लगेच लागू होते. ठीक आहे पण याच्यातलं एक सांगतो हे मंत्रालयाला 1 महिन्याची गरज नाही. एक मराठा करायला प्रस्ताव गेलेला आहे प्रत्येक मग मी महिना काय जास्त बघितला तो पण तसंच होईल पण महिना मुद्दा मी वाढून घेतो तू पण 15 झालं नाही ते म्हणून मी सेपर साईडला महिना म्हटला हा मी असं बैठक बघायची. आता म्हणणं असं होतं पण निर्माण करण्यापासून परव एक महत्वाचं मुद्दा राहिला. म्हणणं असं होतं की सातारा संस्थांचं गॅझेटियरचा GR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं तर त्यात म्हणणं काय आलं त्यांचं आपण जर हे घाई गडबडीत काढला बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो. सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्षाचं विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला मराठ्यात काही नव्हतं असून घ्या ते मला असं वाटतं ते 1 महिना वेळ मागते तर आपण हा म्हणावं का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलो होता महिनाभर थांबा म्हणजे चाकड्या जाऊन येत असते सरकारी तुम्हाला म्हणलं होता महिनाभर थांबा ते त्यांना आपल्या गांडीत लाकूड गुंतून करून त्याच्यापेक्षा ते महिनाभर थांबा म्हणतात ना कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्राला अभ्यासक पण म्हणते का अभ्यासक घेत मागं ते बोलून घेतले होते खरं तर बरं हा कारण त्यांचंही म्हणणं आहे राहू द्या 1 महिन्याचा काढतात असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले हे देतच नव्हते काही लगेच नव्हतं येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणारे त्यांच्या डोक्यात आलं होतं 4-5 दिवसात मुंबईला निघणारे. नाही आम्ही करतो आमच्या डाव कळून तुम्ही कळून देत नाहीत ना डाव तुम्ही म्हणजे सगळे
काय करायचं कोणाला तुम्ही कळून देत नाही. मी मग आंदोलन 60% होतो मुंबईत, आम्ही कळून गेलो. कसं आहे आमचा 4th होता. आमचे जर म्हातारे माणसं सगळे आले असते मुंबईत, तुमच्या टायरला घुसले असते जरूर, गाडीच्या टायरला पळीत असतात. म्हातारा गोट्या धरी हानीत नसतं, टायर धरून बसतो. म्हातारा बसला असतात तुमची टप्पर नाही गाडी बसून इकडे तिकडे जायचं. आमच्या लई टक्क्यात आंदोलन होतं, पण ते तुम्ही ओळखलं, ताबडतोब सन्मान केला समाजाचा, बरं झालं. मला वाटतं आत्ता मी सकाळपासून तेच लावून धरलेलं आहे. मला आत्ताच पाहिजे, मीडियात सुद्धा आले, मला सातारा गॅझेटेर आत्ताच पाहिजे, त्याचा जिया मी ते लावून धरलं होतं. पण येईन मग आपल्या अंगावर पुढचंही भविष्याचं समजून घेऊ आपण. आपल्या जातीला काय झालंय, मलमपट्ट्यात घेतल्यात आपण आतापर्यंत, कायमचं ऑपरेशन नाही केलं. मलमपट्ट्या कवर करतात, दुःख वाढत चाललंय. कायम कुठल्या विषयाचं ऑपरेशनच करायचं डायरेक्ट, म्हणजे कीड तरी निघून जाते. तसं आपण जर घाई गडबडीत म्हणून आता मी म्हणलोय, मी सकाळपासून लावून धरला आत्ताच पाहिजे. त्यांनी काय मुद्दा केलाय, जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल, म्हणजे दिलं देवपान घालून. चोर नसले तरी चोर आले रे आले, त्याच्यापेक्षा बेकार ताणत नको ना, महिना तर महिना. म्हणजे एक माझं एक भूमिका आहे एकटीची. तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही. तुम्ही जर म्हणले नाही आताच पाहिजे तर मी त्यांना सांगतो आम्हाला उद्या द्या. मग पुढे तर नाही बोलता येणार, त्यांना जागा तर नाही ना. आपण समाजाला काय काम करतोय, सगळ्यात महत्वाचं माझा समाज एवढं समजून घ्या. समाजाला नाक उचलून बोलता आलं पाहिजे, हे काम आपण करतो. पुन्हा पुढं खाली मान घालून समाजाला कधीच बोलावं लागलं नाही पाहिजे. 4 दिवस लेट, पण समाजाला टिकणार दे जायचं. आता आपण समाज नाक उचलून बोला ना, तुम्हाला जरा महिन्यात देतो कम द्या ना, आता सरकारला बोलून काही आणि गडबडीत काय केलं. आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा, तुम्ही त्या टायमाला लय सांगताना करत होते, उलट ऐकून घ्यायला लागेल समाज. महिना म्हणजे काय, आता बोलता बोलता निघून जाईल. 70 वर्ष निघून गेलेत बोलता बोलता, 70 वर्ष निघून गेलेत ना. फक्त साहेब एक आदेश काढायला लागतं, नसतं मग त्याच्यात फॉलोअप कधी दोघं जर कंपल्सरी राहत असले तर मला ते शब्द दिला तरी बस, लेखी नसेल तर चालत. ज्यांचे कुंडी प्रमाणपत्र निघाले ते आता ऍडमिशन घेणार, त्याच्या व्हॅलिडिटी रोखता कामा नाहीत. रोखले तर तुम्ही दोघाला आम्ही कंटिन्यू फोन करत जाऊ की तुम्ही लक्ष देणार का. कारण ना त्या टायमाला त्या टायमात लेकराला लय अडचण आहे. आता मीडियाचे अरे यांचे मायकल डेंजर येतो, एवढी सगळं जे येलं व्यापारी येलेला होरवडीत ये तो हे सोपं नाही भाऊ. प्रवेशाला अडचणी गरज नाही. आम्ही काय करतो त्या सेलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आपण प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आता एक हेल्पलाईन सुरू करतो. कोणाला कुठली अडचण झाली आहे नाही आहे काय थांबा पोरं. नाही तुम्ही काय जनरल आदेश काढा, तुमचे आदेश पण काढा की व्हॅलिडिटी रोखू नका, पण नंतर लक्ष पण घाला. अरे बाबा ते जे नाही, पण वर्ष म्हणलं मी तुम्हाला शब्द म्हणलं फक्त ते तर तुम्ही लेखी आदेशच काढा, लेखी आदेशच काढा. पण समजा काही अधिकाऱ्याला माल लागतो, खिसा गरम करायला लागतो, गरीब एखादा माणूस नाही देऊ शकत, तर ते संजय शिरसाट साहेब फोन केला ना, ते ताबडतोब काम करतात, लगेच अधिकाऱ्याला ताणून धर. वर्ष वाया जात नाही मग ते बोललं ना आता लगेच मग मग्यात मानले ना. आम्ही माझं म्हणणं काय, पोराने ऍडमिशन घेतलं तर व्हॅलिडिटीमुळे त्याची नोकरी जाते आणि शिक्षण जातं तर ते जाऊन देऊ नका, हार्ड करू नका, खाली बसू नका, वर बारावू नका, ऐकून घ्या बस. माझ्या कारण देखील ज्यांना अशा काही पण व्हॅलिडिटी बद्दल अडचणी आल्या, कोणती प्रमाणपत्राबद्दल अडचण आल्या, कलेक्टर ऑफिस ते सामान्य माणूस आणि सामान्य माणूस ते उपसमिती आपली एक हेल्पलाईन नंबर द्यायला लागले, त्या नंबरवर माहिती द्या म्हणून सांगते. उलट बरं झालं ना, घर पोहोचेल नाही झालं तर महाराष्ट्रातल्या ज्या अडचणी येत्या व्हॅलिडिटीच्या कोणतीच्या त्या अंतरावर ठेवून सांगितलं तरी मी सरकारच्या कानावर मंत्र्यांच्या कानावर घालून ते करून घेत जाऊ आपण. तसं आता जबाबदारी यांच्यावरती दिलीच. समाजालाही कळेल हे किती काम करते समाजाचं, आपल्यालाही कळेल याला खरोखर समाजाचं काम करायचं होतं म्हणून हे हा म्हणले होते. कथा अधिकाऱ्यांना फोन करून सांगते ती व्हॅलिडिटी ती त्याचं ऍडमिशन रोखलंय, त्याचं वाटोळं करू नको.
म्हणजे समाजाच्या उपयोगाला ह्या लोकांनी यावं एवढीच आपली पण अपेक्षा ती येतील पुढे अशा आशा ठेवू. आता मग सांगून त्यांना सूचना काढा म्हणून. अरे सूचना सरकारच्या काढल्याशिवाय काय? अरे हो मी अरे मग होत राहिलो. अरे अरे असं कसं नाही नाही हा बर मुदत वाढ द्यायची सांगायची का? देते मागे दिली होती नाही या सरकारने या सरकार पुन्हा एकदा ऐका हे जे काय ड्राफ्ट दिलेलं आहे ना आपल्याला सूचना काढायचा हे जे ड्राफ्ट दिलेलं आहे ना सूचना काढायचा हे जे ड्राफ्ट दिला त्याला आता आदेश काढायचा आत्ता काढायचा ना किंवा उद्या सकाळी काढते किंवा आत्ता काढते तेव्हा काढते मला नाही माहित ते काढता येतं. पण हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं काढा म्हणून ते म्हणले आम्ही विचारून घेतलंय म्हणलं ते आड पडतंय कोणा त्याला विचारलं ते उघड असल्या नको तर ते म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारूनच ही सगळी कारवाई करायला लागलो आणि ते याला हो म्हणले. मग आता सूचना काढायला तर सरकारकडे हे मुसलत जाऊन द्यावं लागेल ना जाऊ द्यायचं मग हा गुन्हे ते घेतो म्हणले ना हा ते मुख्यमंत्र्यांना बोलतो म्हणले आपण काय सांगितलं त्यांना ते क्लिअरच करतो नको लफडं खोटे गुन्हे दाखल केले पोरांना ते पोरांना सोड कुणी पुण्याला कुणी इकडं तर राजकारणाच्या लोकांना काही नाव देऊन त्यांना गुंतवलंय ही एक बाब त्याचे काही पुरावेच नाहीये तरी गुन्हे दाखल केले ते 7 सारखे. नंबर 2 आंतरवालीत आम्हालाच मारलंय आमच्यावर 302 आणि 21 भय ही कोणावर दाखल व्हायला पाहिजे पोलिसांवर ते मारले त्यांनी रेकॉर्ड तुमच्याजवळ आहे आमच्याजवळ नाही तुमच्याजवळ रेकॉर्ड आहे ठीक आहे आमचे कोणी मागा नाही घेत तुम्हाला आंतरवालीचे नका घेऊ त्यांचे 200-300 पोलीस त्यांच्यावर 307-120 बस गुन्हा दाखल करून अटक करायचा नसता आमच्या खोटे जग मग आम्हीच मार खाऊन राहो तुमची काही बहीण आहे ना ती काय सरकारचीच आहे ना तिच्यावर जर गुन्हे दाखल असं कसं होऊ शकतं. आणि राज्यातले जे गुन्हे आहेत हे गुन्हे प्युअर खोटे करून दुसरेच गेलेत हे राजकारणी करून गेले येणे त्याचं कार्यालय फोड अरे त्या लगेच फोन केला मग कार्यालय फोड ते मला हा ना त्याच्या कार्यालय होते येतो कार्य करते त्याच्या दोन्हीचे एकत्र आले ते म्हणले त्याचं तर काय भुरात तेरेचा आपल्या धावणे ते घरात भरून काढायला होतं दोन्हीला त्याला गोटे आले तिने एकत्र आले पुन्हा म्हणले मग त्याला हाना म्हणजे एक गाव होतं उदाहरण सांगतो एक गाव होतं त्या गावात दरवर्षी कावडीला भांडणं व्हायची कावडी असतात ना आपल्याकडे कावडी पाणी आणायला गोदावरीला जाण्याने यात्रा असते त्या कावडी हमीच भांडणं व्हायची पण ते गाव गावात येतच नसायचं भांडणाला पुढचं पण डोकेबाज असतात काही भाजप सारखे म्हणजे भाजप नाही भाजपचं मंत्र्यासारखे भाजप चांगलं आहे पण काही मंत्री काबरे जाऊन भाजपला दोन काय तसं ते कधी ऐकतच नसायचं बा मग त्याने आरडे केले डोकं लावलं म्हणजे आता डोकं लावा म्हणले त्या गावातला पाटील आहे ना त्याला गोटा हाणा एक आणि त्या पाटला इकडच्या पाटील एक गोटा हाणला त्याला वाटलं त्याच पाटील हाणला जे पोलीस त्याला धोपटायला लागले पुढे गाव हाणलं तसं काम झालं हे यांच्या दुष्पाने आंदोलनाच्या माध्यमातून उतरले आणि ते आमच्या गरीब मराठीच्या स्वराज्य आंदोलन गरीबची लेकर एवढं धावत नाही काही म्हणून आमच्यावर खोटे आमचं म्हणणं आहे तुम्ही तर मागे घ्या आता त्यातलं काही करणं हे ते कमी करून आपण ते कुठाना ते करू म्हणले ते कुठाना करून हळूहळू मागले 10 तारखेला आमची तारीख आहे पाटील आम्ही कोर्टात जाणार नाही उद्या आता का सध्या तर सध्या जायचं काय का तालुका लेवल म्हणजे दोन्ही म्हणत नाही मी बस का दोन्ही म्हणत नाही पण मला वाटतं तुम्ही ते केसेसचं विचारायचं खरंच सिरियस घ्या पोरं विनाकारण केस एक आत्महत्या झाली बघ आमची याची निपणूकची 51 लाख गुन्हा मानल्यामुळे हे दंड मानल्यामुळे ती गरीब मला आता मला वावर करून भरू आणि त्याला वाटलं उद्या तारीख आहे म्हणजे नुसती तारीखच होती की काय बोर्डावरची केस नाही पण गरीबाची एवढं पण येत नाही पोरांना राज्यातले सांगतो की फक्त केस सुरू आहे त्या केसीला घाबरू नका विनाकारण ती काय कोर्टात निकाल नाहीये तारखी आहे पण हे आपल्या पोरांना काय रोट हळू भरावं लागते का काय या आपण ते कोर्टा गुन्हा आहे इथं निकाल दिला तर आपण हायकोर्टात चॅलेंज करू पुन्हा भरायला काय मोकळ्या नाही टाकून देऊ घाबरू नका फक्त कोणी आपण अजिबात घे नाही जिथं खात्याने निकाल दिला आपण वरच्या कोर्टात जाऊ कारण खाली 20-25 वर्ष चलती वर 40 वर्ष चलती आणि त्यावर जाणार आहे आपण
आता घंटा भरितो का त्याच्यावर मरून जातो आपण निकाल लागतच नाही. त्यामुळे आपण वर्षा करता देऊ थोडा विचार करा, मरू नका. मी तुमच्या पाय पडतो, मी खरंच पाय पडतो. दादा हातगाव तालुक्यामध्ये 150 फॉर्म या तहसीलला दिलेला आहे कुणबीचा. होईल होईल. आता नाही नाही त्याचा म्हणजे फक्त टोल फ्री नंबर फक्त आम्हाला द्या म्हणजे हा आता येईन ते हळूहळू. आता सूचना तर काढून दे ना, ते म्हणजे आम्हाला लवकर हा म्हणा. आपण 3 घंटे झाला आत म्हणाला आपण लावलं भाषण, तुम्ही तिकडून नाही इकडून काही अभ्यास सगळं ते बघ खुर्च्या त्यांना ऐकून घेणं जे कसा सापडे ते. आणि तसं की नाही, आणि त्यांना सापडेल 3 आंदोलन येत नाही. एक का नाही का दोन इलेक्ट्रॉनिक सारखाचे 1 वर्षाची मुदत वाढ देऊन ते शिंदे साहेब काम करतात का बघतात आणि होईल. आता यांना सूचनाला आपण पाठवतो. आता तुम्हाला बोला देणार जे तुम्हाला वाटतं माझ्या अंगावर घ्या मग तुमच्याकडे लपडू मारायची नाही. पाटील ते नकाशाचं राहील नकाशाचं. आणि आधी आपले सांगितलं ईडब्ल्यू नाही नाही मराठा साम्राज्याचा नकाशा नकाशाचं सांगायला मला आता नकाशाचं तेवढं मात्र ते करून घ्या. आपला आपला नकाशा होता आपले मराठा साम्राज्य छत्रपतींचा आपल्यासाठी गौरव आहे. ते काय उडले ते केंद्रात ज्या पुढे केंद्र पण ते उपसमिती जाऊन धरा आपण. पूर्ण पूर्ण योजना सुरू करतात म्हणलेच ना अभ्यासाला. आता हे सूचनाला जाऊन देऊ. त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घ्या. ओके त्यांचं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे आपल्याला पुढची आपली भूमिका ठरवायची. आंदोलन ऐकून भूमिका ठरवायची. माननीय आमदार प्रसादजी लाड इतर सर्व माझे दुसरे सहकारी संभाजीनगरचे अध्यक्ष अभ्यासक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य, अविरतपणे समाजाच्या प्रश्नाकरता संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मान्य जरंगे पाटील, उपस्थित सर्व जमलेले सर्व कार्यकर्ते, समाजाचे सर्व माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जरंगे पाटलांच्या पुढाकाराने अनेक विषयांबद्दल राज्य सरकारचे निर्णय झाले, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. काही निर्णयाबद्दल अजूनही संदिग्ध होती, त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं. तर म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानंच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी निर्णय केले. तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का, एकदा सांगतो गप्पा ऐका. आणि ह्या आंदोलनात तुम्ही ऐका परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळत. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडण्याच्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता, समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन माननीय जरंगे पाटलांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आपली चर्चा झाली.
त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या नीट आहे का? आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जयरंगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेला निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवस शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना ध्यानात ठेवा. जयरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्यानं चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली कार्यवाही आहे त्याला मान्य जयरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जयरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपया टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी अशी आपली सगळ्यांनी विनंती करतो. ओके साहेब. साहेब सर एकच फक्त काय विनंती करायचं आहे. पाहू? पाटील एक मिनिट मला 2 मिनिट थांबा 1 मिनिट, थांबा 1 मिनिट आला कोणा. एक विनंती आहे. याच्यानंतर पाटलांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नका. मला ही कळकळीची आमच्या साहेबांना माताची तुमचा जीव येणार खरं उपोषण करू नये म्हणून ते करावं लागत असतं मला. आम्ही ते उपोषण तुमच्यासाठीच करतो मी. तुम्ही म्हणताय मला उपोषण करूच नका, पण मला तुमच्यासाठी करावं लागतं. प्रॉब्लेम होतो त्यांना ऐकायला गेलं. शांत बस 1 मिनिटासाठी. आपण काय करू आता? तो म्हणले 2-3 दिवस म्हणले 2-3 दिवसात जी आर काढतो. पण हे झाल्यावर तुम्ही आमच्याकडे तुला मंत्र सुरू करतो. बरं चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसा विषयी निर्णय घ्यायचा त्यांना. तर आपण मग 2 दिवस आणि विश्वास नाही थांबा विश्वास परत म्हणते की उपोषण केलं मग काय मिळालं त्या सूचना काढायचं त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे. हा वाचना केलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य. थांबा तुम्ही ऐकून हे अभ्यासकांना मान्य. सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खंडपती करून घ्यायचे. सगळ्याच्या संमतीनं ठरले. जेव्हा ते हा म्हणले सरकार तेव्हा आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागे पुढे नको. त्यामुळे ते सांगता आपण सगळ्या सूचना काय बघू नाही तर पुन्हा उपोषणला बसतात. काय झाले म्हणून आता सोडायचं का? आता सोडायचं का नाही? मी काय ठरलं उपोषण सोडायचं का नाही म्हणतो.
माननीय विखे पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या भावना मान्य केल्या आणि दादांनी आमची मनापासून इच्छा होती की दादांनी उपोषण करू आणि त्याला आमची साथ लागली ती म्हणजे मान्य केली त्यासाठी दादांनी मनापासून आभार मानतो. आपण माझ्यावरती प्रेम केलं त्यासाठी पण मी तुमचा आभार मानतो आणि तुमचा शब्द बोला, एक शांत आहे का एक मागणी राहिली आपली मागणी नाही तुम्ही मागे झाले तर सांगा थोडं नाही सर का मागं विषय सांगत राहिलं मग तेवढा समाजाला कळेल ना मी ते नंतर सांगणार आहे जी मागणी नाही आता माझ्या समज नको एक जण आहे माझ्या विरोधात आणि मी तसे आमचं दोघं करायची तेवढं आदेश काय होईल तिथे जर मागणी येते केली म्हणते उपोषणात आणि वेगळी सांगतो ती आमचं जरा दोघांची जाण प्रतिष्ठा करायची आहे म्हणजे त्याची तरी जिरण नाही तर मैत्री जिरली आता आदेश काय ए